चला तर आज अव्यूसाठी मस्त असा पराठा बनवते आहे. तुमच्याशी पण याची रेसिपी शेअर करते. सर्वात आधी एक नॉर्मल साईजचा बीटरूट, गाजर, काकडी आणि अर्धा टमाटर असं व्यवस्थित किसून घ्यायचं. अजिबात मोठे बाईट्स ठेवू नका, कारण मुलांना तोंडाला लागलं की लगेच ते तोंडाच्या बाहेर काढतात. आणि थोडीशी कोथिंबीर, दिसायला तर छान वाटतेच आणि त्याचे फ्लेवर्ससुद्धा खूप छान येते. चला तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. त्यासाठी मी ज्वारीची पीठ घेतले आहे 2 चमचे, गव्हाचे पीठ घेतले आहे 2 चमचे आणि त्यात आपण सगळे किसलेले आपले जे काही व्हेजीज आहेत ते सगळे घालणार आहोत. त्याचबरोबर आपण हळद, तिखट, जिरेपूड, थोडंसं अजवाईन आणि त्याचबरोबर तीळ हे सुद्धा घालायला विसरू नका. थोडं चवीपुरतं मीठ घाला. मी नॉर्मल मीठच आता वापरते, कारण अवयव 1 वर्षाच्या वर झाला आहे. हवं तसं कन्सिस्टन्सी करा. मी अशीच करते आणि याच्याने एकदम मस्त पराठे होते. खूप जास्ती पातळ नाही आणि गाढसुद्धा नाही. त्याचबरोबर तुपात मस्त त्याला पुढून मागून भाजून घ्या. अजिबात कच्चं राहायला नको, कारण बाळांना शिजलेल्या वस्तू देणं खूप गरजेचे, अदरवाईज त्यांचं पोट दुखू शकते. बघा तर माझा पराठासुद्धा रेडी झाला आणि मी त्याला सर्व केला आहे मस्त ड्रायफ्रूटचा लाडू आणि पॉपकॉर्न्स बरोबर. अवीला ड्रायफ्रूटचा लाडूसुद्धा खूप आवडते आणि याची रेसिपीसुद्धा मी खूप लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. खूप मस्त रेसिपी तुमच्यासाठी लवकरच आणणार आहे. चला गाईज, भेटूया अशाच एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.